नमस्कार, मी पंडित पाटील, जयवंत दादा वाडेकर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाडा, तालुका वाडा, जिल्हा पालघर येथे एम्प्लॉयबिलिटी स्किल निदेशक म्हणून कार्यरत आहे। अरे दिवस कसा संपला हे कळलंच नाही, हे काम राहिलं, वेळच मिळाला नाही, किती केलं तरी ऑफिसचं काम पूर्ण होतच नाही। मित्रांनो, खरं तर वेळ कमी नसतो, तर वेळेचं नियोजन चुकतं। प्रत्येकाकडे 24 तासच असतात, मग काही लोक यशस्वी होतात आणि काही लोक मागे राहतात। का? यशस्वी लोक आणि सामान्य लोक याच्यातील फरक फक्त एकच, वेळेचं नियोजन। जे वेळेचा सन्मान करतात त्यांना ती वेळ यशाच्या शिखरावर नेते। तर मित्रांनो, टाइम न घालवता आज आपण सुरू करूया टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय आणि त्याचे जबरदस्त 10 टिप्स। वेळेचा योग्य वापर न केल्यास आपलं आयुष्य हातातून निसटून जातं। तसं बघितलं तर प्रत्येकाकडे दिवसाला 24 तास असतात, मग काही लोक यशस्वी होतात आणि काही जण मागे राहतात। असं का बरं? त्याचं उत्तर एकच आहे, वेळेचे केलेले नियोजन। एका उद्योजकाला आणि एका सामान्य व्यक्तीला 24 तास वेगळे असतात का? तर नाही। फरक एवढाच असतो की एक जण वेळेचे नियोजन करतो आणि दुसरा वेळ घालवतो। टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय? वेळेचं व्यवस्थापन म्हणजे काय? तर उपलब्ध वेळेचा योग्य वापर करून कामे प्रभावी आणि वेळेत पूर्ण करणे म्हणजेच टाइम मॅनेजमेंट होय। प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आपले ध्येय स्पष्ट ठरवा, आपले गोल्स जे आहेत ते क्लिअर सेट करा। दुसरा मुद्दा येतो प्राधान्यक्रम ठरवा। मित्रांनो, आपल्या हातामध्ये जी कामं आहेत ते कामं प्रायोरिटीने कोणती करायची हे पहिल्यांदा ठरवा। अर्थात महत्वाचं आणि तातडीचं ताबडतोब करा, म्हणजे जी आपली कामं खूप इम्पॉर्टंट आहेत आणि अर्जंट आहेत त्यांना पहिला क्रमांक द्या, ती लगेच करून घ्या। महत्वाची पण तातडीची नाहीत, कामं इम्पॉर्टंट आहेत, काम इम्पॉर्टंट आहे पण ते तातडीचं नाही, अर्जंट नाही, अशी जी काही कामं आहेत त्यांचं प्लॅन करा, नियोजन करा। तातडीची आहेत पण महत्वाची नाहीत, कामं अर्जंट आहेत पण एवढी इम्पॉर्टंट नाही आहेत, मग अशी कामं आपण दुसऱ्यावर सोपवा। महत्वाची सुद्धा नाहीत आणि तातडीची सुद्धा नाहीत, म्हणजे इम्पॉर्टंट पण नाही आहेत आणि अर्जंट पण नाही आहेत, अशी जी कामं आहेत ही आपल्या कामामध्ये वेळेमध्ये व्यत्यय आणतात, त्यांना विशेषतः टाळा। टू डू ची लिस्ट बनवा। दिवसामध्ये आपण जी काही कामं करणार आहोत त्या कामाची प्रथम यादी बनवा, यादीमधील कामं पूर्ण करण्यावर भर द्या। वेळेची मर्यादा ठरवा, यासाठी आपण पोमोडोरो टेक्निकचा वापर करा। आपल्या घड्याळावर 25 मिनिटाचा गजर लावा। आपण जे काम हाती घेतलेलं आहे त्यावर फोकस करा, त्या व्यतिरिक्त कुठल्याही कामाकडे लक्ष देऊ नका। 25 मिनिटं फक्त त्या कामावरच फोकस करा आणि एकदा गजर झाला की काम थांबवा आणि 5 मिनिटाचा ब्रेक घ्या। असे 4 राऊंड करा आणि जेव्हा 4 राऊंड कंप्लीट होतील तेव्हा 25 ते 30 मिनिटाचा मोठा ब्रेक घ्या। या टेक्निकमुळे आपल्याला जो ब्रेक मिळतो त्या ब्रेकमध्ये आपण ताजेतवाने होतो आणि नवीन काम करण्यासाठी आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळत असते। ना म्हणायला शिका, लर्न टू से नो। गरज नसलेल्या गोष्टींसाठी वेळ वाया घालवू नका, आवश्यक नसलेल्या कामांना स्पष्ट नाही म्हणा। वेळ वाया घालवणाऱ्या सवयी ओळखा, आयडेंटिफाय टाइम वेस्टर्स। सोशल मीडिया, टीव्ही, अनावश्यक गप्पा यावर किती वेळ जातो हे तपासा आणि त्यावर नियंत्रण ठेवा। मल्टीटास्किंग टाळा, म्हणजे एकाच वेळी अनेक कामे केल्याने एकही काम नीट होत नाही, त्यामुळे एका वेळी एकच काम करा, म्हणजे ज्या कामावर आपण फोकस केलंय तेच काम नेटाने पुढे न्या। डेलिगेशन करा, सर्व कामे स्वतः करण्याऐवजी
काही जबाबदाऱ्या इतरांवर सोपवा. स्वतःसाठी वेळ ठेवा. जास्त ताण घेतल्याने उत्पादकता कमी होते. त्यामुळे थोड्या वेळाने ब्रेक घ्या आणि आपल्या ब्रेनला अर्थात मेंदूला विश्रांती द्या. दिवसाच्या अखेरीस विश्लेषण करा. आपण दिवसामध्ये किती कामे पूर्ण केली, कोणत्या सवयी सुधारता येतील याचा कमीत कमी 5 मिनिटे तरी आढावा घ्या. प्रशिक्षणार्थी मित्रांनो, टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय, वेळेचं व्यवस्थापन म्हणजे काय आणि त्यासाठी महत्त्वाच्या 10 टिप्स आपण सविस्तर बघितल्या. त्या तुम्हाला नक्कीच समजल्या असतील. मग मित्रांनो, मला सांगा, या टाइम मॅनेजमेंटचे आपल्याला फायदे कुठले आहेत? तर पहिला फायदा आहे, आपल्यावर ताण कमी होतो, कामाचा ताण कमी होतो, स्ट्रेस कमी होतो. दुसरं म्हणजे काम आपलं वेळेत कंप्लीट होतं, काम वेळेमध्ये कंप्लीट होतं, पूर्ण होतं, उत्पादकता वाढते, वैयक्तिक आणि व्यावसायिक यश मिळतं. आणि मित्रांनो, वेळेच्या नियोजनामुळं आपला आत्मविश्वास वाढतो. हे मात्र नक्की. वेळ हा कधीच कमी नसतो, फक्त वेळेच्या नियोजनाचा अभाव असतो. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर वेळेचा सन्मान करा, नियोजन करा आणि योग्य दिशा ठरवा. आजपासून आपण नक्कीच वेळेचं योग्य व्यवस्थापन कराल आणि तुमच्या स्वप्नाची पूर्तता कराल ही अपेक्षा ठेवतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.